आणि संसार वृक्षाचं निरूपण आणि ब्रह्मचिंतन, स्वरूपाचं अनुसंधान आणि देहाचं भान. स्वरूपाचं अनुसंधान ज्या वेळेस साधलं जातं, देहाचं भान संपलं जातं, त्या परमेश्वराचं साक्षात दर्शन त्या बुद्धी डोळ्याला होतं. आणि तेव्हा आपल्या स्वरूपाचं, आपल्या मूळ रूपाचं, आपल्या अस्तित्वाची जाणीव तयार होते. ते अस्तित्व म्हणजे आत्माराम. आपल्या प्रभूची जात, ते अस्तित्व म्हणजे सुखाचे काम, आणि ते अस्तित्व म्हणजे माझं मला भान. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, संत महात्म्याचा सहवास म्हणजे काय, स्वरूपाचे दर्शन म्हणजे काय, आणि आत्मज्ञानामध्ये बुद्धीचं एक वास्तव्य करणं म्हणजे काय, हे सगळं सांगते तुम्हाला. आणि जो पाठ समोर असतो तो आपल्या भविष्याचा, आपल्या आयुष्याचा पर्व काळ असतो. ज्या पर्व काळामध्ये बुद्धी आत्मस्वरूपाच्या गंगेमध्ये ज्ञानाच्या गंगेत नाहते, तेव्हा ते स्वच्छ होते. बुद्धी अनुताप करते, बुद्धी विविध तापामध्ये मोडलेली असते आपली, आणि त्या बुद्धीला म्हणजे जे वाचण्याला सुख माहित नाही आणि दुःख टाकता येत नाही. त्याला ओळख नाही भगवंताची आणि संबंध जात नाही या जगताचा. कोट्यामध्ये रमणं आणि देहभान जागृत ठेवणं हे जगणं नाही आहे. देहाचं भान टाकणे हे ज्ञान आहे. स्वरूपाची ओळख करणं हे ज्ञान आहे. आत्मस्थिती भोगणं हे जीवन आहे. पुन्हा आत्मस्थिती भोगण्यासाठी संत संगती आणि आत्मस्थितीचा अनुभव येणं हे हृदय पवित्र संताचं असतं, आणि त्या हृदयामध्ये ग्रंथाचं वैभव असतं. तुमचं भौतिक वैभव संतांना मान्य नसतं, कारण खऱ्या सुखामध्ये संत तदाकार असतात. ते खरं सुख म्हणजे आत्मिक संपत्ती, आंतरिक संपत्ती. ती संपत्ती म्हणजे आत्मस्थिती, आणि ती संपत्ती म्हणजे ईश्वरावर जाण्यासाठी बुद्धीची खरी स्थिती. ईश्वराकडे जाण्यासाठी बुद्धीची एक बोधाच्या माध्यमातून ती ईश्वराकडं तिची वाटचाल होती. तोपर्यंत नाही, कारण ती जगतामध्ये गुटमळलेली असते आणि वासनेमध्ये ती तडपडलेली. वासनेमध्येच तिचं आगमन असतं, गमन आगमन, जाणं येणं, आगमन आणि आगमन म्हणतात. ती जाती वासनेत आणि भोक्ती विषयाला, आणि उत्पन्न होतो त्रागा म्हणजे क्रोध. क्रोधामध्ये थांबणं हे बुद्धीचं उत्क्रमण नाही, अधोगती. देहा मला माझं म्हणणं ही ब्रह्मस्थिती, आणि ईश्वराला जाणणं ही आत्मस्थिती. जाण्याचा मार्ग श्रवणाची चक्षु. जेव्हा श्रवण त्या हृदयाला मिळतं, पावन होतं मन. श्रवण हृदयाच्या आत जातं. ते श्रवण वेदांताचं, ते श्रवण गीतेचं, ते श्रवण ओवीचं, ते श्रवण अध्यात्माचं, ते श्रवण ईश्वराच्या स्वरूपाला जाणण्याचं. तो आणि मी, तो म्हणजे परमात्मा आणि मी म्हणजे अनात्मा. अनात्मा हा अशी धरून असणारी बुद्धी जेव्हा ते ईश्वराला ओळखायला लागते आणि वेदांताच्या श्रवणामध्ये जगते, तर ती बुद्धी परमसुखामध्ये रमते. परमसुख म्हणजे श्रेष्ठ सुख, आणि श्रेष्ठ सुख म्हणजे आत्मिक सुख, आणि आत्मसुख म्हणजे खरं सुख, आणि खरं सुख म्हणजे व्यापक रूप. इथपर्यंत आपल्याला यायचंय. आणि व्यापकामध्ये आपलं रूप असताना आपण त्याच्यातून अलग होतोच. ही अज्ञानाची शक्ती म्हणतात त्याला, वेगळं विक्षेप आणि आवरण. तो विक्षेपण ते आवरण त्या बुद्धीला ईश्वराकडे जाण्यासाठी रोखतात, जाऊ देत नाही. जे मन आणि बुद्धी आवरणाच्या आत आहे, मन
आणि बुद्धी विक्षेपात आहे त्यांच्या. जगद्भाव देवा अरे विक्षेप बोलले का ते जाणतात. विक्षेप विक्षेप म्हणजे काय? चंचलता, स्थिरता नाही. मी बोलते स्थिर राहणं, आनंद भोगणं आणि वृत्तीतून निघणं आणि दृश्याचा अभाव होणं, हे वेदांताच्या पायऱ्या आहेत. आणि त्या पायऱ्याहून बुद्धी स्टेप बाय स्टेप श्रवणाच्या माध्यमातून ईश्वराकडे सहज साधू पोहोचवतात. तुम्ही नाही जाऊ शकत नाही, तुम्ही शक्तीच ना. जसं छोटं बाळ जन्मल्यावर हातावर असतं, ते कोमल आणि अब्रक असतं, त्याला आधार आईचा असतो, तेव्हा ते बाळ वाढतं. त्याची भूक, त्याची तहान, त्याचं जीवन आईच असते. कसं होतं तो बाळ? एका दिवसाचं बालक हातावर दिलं ईश्वराने तुमच्या, तर त्याचं संगोपन आई करते. तसं हा जीवात्मा बाळ आहे छोट, तो काळाच्या तोंडाला जायच्या आधी ती संत गुरु आई येते आणि काळातून बाहेर घेते. ती संत आई, ज्ञानोबाई. म्हणून संत रूपाईच्या सोबती श्रवणाच्या भक्तीनं मन बेधुंद होतं. तुम्हाला कालचा प्रसंग सांगते. मी काल साधू सत्संगामध्ये साधकाचं श्रवणाच्या माध्यमातून आपण जेव्हा गप्पा मारल्यात, तर आपण ढांकीत आहे कळायला का? आणि भगवंताने प्रश्न केला अर्जुनाला, आणि देवा ज्यावेळेस चेत कर्म नसते मतामती जनार्दन, तू म्हणणार ना कर्म करू नको, कर्म कर. एकदा म्हणतो कर्माला धरू नको. काय करू मी? काय मी युद्ध करू दे. मग युद्ध नको. मग तू म्हणतोस ना कर्म करू नको, कर्माचा अभिमान करू नको, मग मी युद्ध करत नाही. त्यात भेटलं ते उत्तर. एकदा म्हणतो कर्म कर, एकदा म्हणतो करू नको, एकदा म्हणतो कर्माला धरू नको. तुझं काय कळून झालं? मी तसं सांगतो नाही. द्विधा निष्ठा पोरा पक्का भयानक. द्विधा निष्ठा. देव काय करू? कर्म सुरू का तुला ऐकू? कर्म सोडू का सोडू? पण तू म्हणतो ना त्याला माझं म्हणू नको. कसं म्हणू नको रे? सांग की मग तू. हे जे महाराज बोलतो काय अंदर उपर छप्पर छप्पर बोलते, छपरी वाचा. मग तुम्ही जे बोलता ते स्पष्टीकरण करून सांगा. श्लोक झाडले आणि शब्द मोठे वापरले म्हणजे साधकाच्या बुद्धीची उन्नती नाही आहे. बुद्धी फक्त शब्दात आहे, अंतरंगात नाही, बोधात नाही. तिला आत्मस्थिती भोगता येत नाही. ती आणून द्या, हे आमचं कर्तव्य, तुमचं नाही. तर सुंदर स्वयंपाक केला तर माणूस दुप्पट जेवतो, आणि खराब केला उपाशी जातो. मग खराब स्वयंपाक वाटू नका ना, नीट करा. येत नाही म्हणून सांगा, त्याच चांगलं. बरोबर आहे ना? म्हणून बुद्धीला जेव्हा आत्मतृप्ती होती तर वेदांताचं पंचपक्वान्य टाकतं. पंचकरण पाचवी पक्वाने कसं वाटतं? दिवाळी. आता दिवाळीच आपली त्याच्या घरात आईसाठी झालं माझ्या प्रीती. ज्या साधकाची अवृणाची निवृत्ती होती, वेदाची संपत्ती येते, मनाला भगवंताची अनुभूती होती, आणि ती बुद्धी ईश्वरामध्ये समाप्त होते, संपते. ती पुन्हा बाहेर येत नाही. ती बुद्धीचं ना मोक्ष, याचं ना परमगती. बाहेर नाही येणं, कारण बुद्धी राहत नाही. कशाला येईल? गंगा जेव्हा सागरात मिसळती तर बाजूला काढा गंगा. ही गंगा हा सागर दाखवता. ही गंगा हा सागर आहे, तुम्हाला शोधता येतं पाणी. तसा ही आत्मज्योत त्या परमज्योतीत मिसळली तर ज्योत एक झाली. दाखवावी ना. मग याचं नाव ज्ञान बेटा. आणि हे सांगणं तुमचं कर्तव्य. वाय 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 करायचं नाही. काही समजत नाही, समोर बसून कळत नाही तर काय बसायचं? साधकाच्या बुद्धीला साग्र करायचं, त्या जीवाला आत्मस्वरूपाकडे सहज बोधाच्या मार्गातून बाहेर ओढायचं देहातून. कारण तो जीवात्मा अनादिकालापासून शेकडो वर्षापासून त्या ज्ञानाच्या बेधुंद नशेत आहे आणि वासण्याच्या विषयात आहे, इंद्रियाच्या विकारात आहे, जगताच्या आकारात आहे. तेवढ्यातून बाहेर काढायचंय. या ठिकाणी दुरुत्तीला सांगतो तुम्हाला मी.
इंद्रियाच्या निकारात आहे, जगताच्या आकारात आहे आणि बेधुंद अज्ञानाच्या नशेत आहे. जसं दारू पिणारा नशेत असतो, त्याला काहीच कळत नाही, तसं अज्ञानामध्ये भगवंत काहीच कळत नाही. अज्ञान ही नशा आहे जीवाला, दिशा नाहीये. श्रवण ही दिशा आहे, संसार ही आशा आहे, संसार हा भाषा आहे. भाषाच आहे. कधी दोरी वळते आणि कधी श्वास बंद होईल माहित नाही. मागून दोरी उडायला खूप लोक आहेत, उडायला काय कमी, सोडायला कमी येत. संसार हा भाषा आहे. जाळ्या टाकतो ना आपण समुद्रावर, कोळी लोक म्हणजे जाळ्यामध्ये मासे अडकतात, तसं ह्या अज्ञानरूपी जाळ्यामध्ये मन अडकतं आणि बुद्धी तरफडती. तिला सुख मिळत नाही आणि ती दुःखातून निघू शकत नाही. तिचं अज्ञान संपत नाही, ती देहाला सोडत नाही आणि तिला खरंच सुख कोणी देत नाही आणि तिला त्या स्वरूपामध्ये एकरूप होता येत नाही. तिचा पांडुरंग सोबत आहे, त्या पांडुरंगाचं सुख तिला बघता येत नाही. म्हणून त्या बुद्धीची साधना म्हणजे श्रवण भक्ती. बुद्धीचा साध्य म्हणजे स्वरूप स्थिती आणि बुद्धीचा उद्धार म्हणजे ही श्रवण भक्ती. उद्धार व्हायचा असेल तर श्रवणात या आणि आधार व्हायचा असेल संसाराचा, तिथं आधार पटकन लोक करतात, करत नाहीत का? पाय म्हणून करतात, टांगड्यावर तर टांगड्या तोंडला पाडतात, तोंड फुटते तिथं. पण आपण तोंड फुटलं म्हणतच नाही. तोंड फुटलं, नाक तुटलं, संसारात मन वाटलं, चित्त विटलं, कुठं वाटतं तसं? गोड वाटतो. साधकाला संसार आवडत नाही, व्यवहारापुरता संसारात असतो आणि आपल्या महिमेत असतो. तो वेदांताचा अधिकारी असतो आणि बोधाच्या माध्यमात असतो, ओवीच्या ज्ञानात असतो, परम सुखात भोगत असतो आणि साधक दशेमध्ये उन्नत असतो. साध्याची दिशा असते आणि साधकाची मनामध्ये त्या ईश्वराला भेटण्याची आशा असते. एकच आशा असते, त्या भगवंताला प्राप्त करणं. एकच दिशा असते, साधनेवर राहणं. अनेकच साध्य असतं, परमात्माची अनुभूती घेणं साध्य. हे साधकाची संपत्ती आहे, त्याच्यासाठी 7 जन्म. हा सुख मी खूप भोगलं नाही, एका जन्मात नाही, नाना जन्मात. भौतिक सुख म्हणजे जास्त सुख नसतं, तुम्हाला सुखाचा भ्रम करून देणार तो विषय असतो. त्याचा सुख आहे असं मनाला भासतं, पण तिथं मन सुख नसतं, तेच त्याचं नाव संसार. मग त्या ठिकाणी नाता असू दे, त्या ठिकाणी संपत्ती असू दे, त्या ठिकाणी संतती असू दे, तर त्या कोणत्याच पॉइंटला, त्या पदार्थात, त्या नात्यात, त्या व्यवहारात, त्या संसारात, त्या विषयात, त्या धनात कुठलंही सुख देण्याची ताकद नाही. त्याचं नाव संसार. आणि ज्या साधनेत सुखा वाचून नाही, त्याचं नाव परमार्थ. परमार्थ हे सुख देण्यासाठीच आहे, पण तिथं बुद्धीचा प्रवेश नाहीये, कारण तिला जाता येत नाहीये. जसं बाळाला रांगता येत नाही तर आई धरून पावलं टाकती आणि पावला पावलं आपल्याकडे घेती, तसे संत आपल्या बुद्धिरूपी हाताला धरतात आणि पावला पावलं आपल्या जवळ घेतात आणि त्या बाळाला आत्मसुख देतात आणि संत सुखरूप करून टाकतात. त्या संताला लक्ष लक्ष प्रणाम, कोटी कोटी सलाम. कारण हाताला धरतात. आपण भावसागरामध्ये उचकड्या मारतो ना अज्ञानामुळं. त्या भावाची उन्नती होती, त्याचं नाव अज्ञान. मी तुम्हाला म्हणलं अज्ञानामुळे. अरे अज्ञानाची परिसीमा काय, अज्ञानाचं फल काय, अज्ञानाची स्थिती काय, अज्ञान करतं काय, अज्ञान राहतं कुठं, अज्ञान करतं काय, हे सांगायला नको का? फक्त अज्ञान म्हणून झालं म्हणून गोल गोल भाषा वापरायची नसते. नाही, शब्दाचा विस्तार म्हणजे श्रवण, अध्यात्माचं शक्ती म्हणजे श्रवण आणि मनाला मुक्ती म्हणजे श्रवण. पांडुरंगाची खरी भक्ती म्हणजे श्रवण आणि हृदयामध्ये असलेल्या परमेश्वराची अंतःकरणामध्ये प्रगटीकरण करणं म्हणजे श्रवण. तो भगवंत आहे, आत आहे, तुमच्या सोबत आहे, तुमचं स्वरूप आहे, तुमचं ऐक्य आहे. तुम्ही देहाशी एकरूप आहे.
मग पांडुरंगाची ओळख कशी झाली ना? जेव्हा तुम्ही बुद्धीचं ऐक्य, बुद्धीचं जे माध्यम पकडले बुद्धीनं, देहाला धारण केले बुद्धीनं, त्याला म्हणतात देहाशी ऐक्य बुद्धीचं. ते सौख्य अज्ञानाचे, ते माध्यम त्या मनाचे, ते मन अज्ञाना अनादिकालापासून उपाधीला माझं म्हणताय. नीट लक्षात ठेवा. ते अज्ञान आणि ते मन लाखो कोटी वर्षापासून एकत्र नांदतात. त्याला अनादिभ्रम नावे ते वेदांतात. काय म्हणतात? अनादिभ्रम. तो भ्रम आणि तो जीव एकत्र असतो आणि त्या भ्रमामुळं तो जीवात्मा त्या ईश्वरामध्ये समरस होत नसतो. एकरूप म्हणतात, समरस. जसं पाण्यामध्ये मीठ टाकलं तर मीठ राहत नाही, पण पाणी खरट होतं. मीठ संपून जात पण पाणी खरट होतं. तसं अज्ञान संपून जात, मन राम होत. मीठ संपून जात पण मिठाची गोडी पाण्यात आहे. अज्ञान संपून जात, भगवंताची स्थिती यावर हृदयात आहे. सेम टू सेम. बरोबर आहे? असं ज्ञान आहे ना. तुम्हाला सांगायचं म्हणजे बडी बडी भाषा, मोठे मोठे शब्द आणि कुठले कुठले श्लोक झाड आहेत तुमच्यावर, ती जमत नाही. भावार्थ उकलून दाखवायचा, वेदांताची गडी बसवून द्यायची आणि मुक्तीच्या द्वारामध्ये मनाला त्या जीवाला आणून सोडायचं. जा आता आत, आतोय ते तुझं रूप आहे, पुन्हा बाहेर येऊ नकोस. आई म्हणते आता जा घरी, नांद कसं असू दे सहन कर, माझ्याकडे येऊ नकोस. आहे ना? तू नांदून दाखव, माझं नाव कमवून दाखव. तसं आपल्या आपल्या साधूचं नाव कमवून दाखवणारे साधक परम भाग्यवान असतात. माझे गुरु कसे आहेत, माझ्या गुरुचं वैभव कसं आहे, माझ्या गुरुची स्थिती कशी आहे, माझ्या गुरुचं अध्यात्म कसं आहे, माझ्या गुरुची मोक्षाची बैठक कशी होती, ही जगाला देणं हे साधकाचं जीवन आहे. ज्या गुरुनं दीक्षा दिली, ज्या गुरुनं जीवन जगण्याची कला दिली, ज्या सद्गुरूनं मोक्ष मार्गाची इथे दिली, ज्या गुरुनं वेदांतातला रस हृदयामध्ये भरभरून दिला, ज्या सद्गुरूनं त्या अंतरंगामध्ये असलेल्या भगवंताला त्या बुद्धीशी एकरूप केलं, त्या सद्गुरूला श्वासाश्वासात पेरावं, हृदयात धरावं, तेव्हा आपलं जीवन धन्य म्हणावं. तोपर्यंत नाही. खोट्या वस्तूचं प्रेम, खोट्याची आवड आणि खोट्याचा संबंध आणि खोट्याची सदा न कदा चिंता, याला जीवन म्हणत नाहीत किंवा परमार्थ म्हणत नाही. तुमचं पान उलटणं आम्हाला समजत नाही. तुमचं एकच आहे, पान उलटायचे. दुसरं काय करता आपण? मैया सक्त म्हण पार्थ योगम जन्मनिश्चयः. पार्था, अर्जुना, मैया आसक्त, माझ्या ठिकाणी आसक्त हो ना. जसा देहाच्या ठिकाणी आसक्त आहेस, नात्याच्या ठिकाणी आसक्त आहेस, तर माझ्या ठिकाणी उदास आहेस. मैया आसक्त मन पार्थ योगम युंजन मदश्रय. माझ्या ठिकाणी मनाला बुद्धीला आसक्त केलंस तर माझा आश्रय भेटेल, आणि देहाच्या ठिकाणी आश्रय केलं तर नरकाचं स्थान भेटेल, नाही का? मग व्यवहार करा, आसक्ती नाही. कोण एक सांगते आसक्ती कशी नाही? विरक्ती आली तर आसक्ती तयार होती, आणि विरक्ती विवेकातून उत्पन्न होते. विवेकाला सुरुवाती श्रवणाच्या माध्यमातून वेदाचं श्रवण होतं, अध्यात्माचं चिंतन होतं, संतांचं दर्शन होतं, आणि त्या ठिकाणी विवेकाचा जन्म होतो. सगर्भ उभी गेली जमाने. त्या बुद्धीमध्ये विवेकाचा गर्भ धारण करण्याची ताकद होती. ते श्रवण एवढं सांगते. अंतःकरणामध्ये बुद्धीचं उत्थान आहे, जन्म आहे, उत्पन्न होती बुद्धी, आणि त्या बुद्धी श्रवणाकडे येते, आणि त्या श्रवणाच्या शक्तीनं विवेकाचा गर्भ तिला धारण होतो. सगर्भ म्हणतात. मग त्या विवेकाचा जन्म होतो पुन्हा, आणि विवेकाच्या जन्मातून सार आणि आसाराची हृदयाला जाणीव होती. आसार काय आहे आणि सार काय आहे ही तिला अनुभूती येते.
त्याला म्हणतात विवेकाची उत्पत्ती. हे संतच पुरुष. हा बेटा, बस. दुसरं कोणी नाही दुसरं कोणी. मग सार आणि असार ह्या दोन्ही समोर रस्ते असताना बुद्धीनं कुणाकडे राहायचं, असाराकडे जायचं का सारात यायचं, हे त्याच्या अंतःकरणाने ठरवायचं. ना मनानं. जो सार आहे तो भगवंत आहे, जो असार आहे तो संसार आहे, जगत आहे, दृश्य आहे, पंचविषय आहे, भौतिक पदार्थ आहे. मग ह्या पदार्थाचा निराश करणं आणि अनात्म बुद्धीचा परित्याग करणं, आत्मबुद्धीचा स्वीकार करणं आणि सारामध्ये राहणं, हे जेव्हा त्या बुद्धीला जमतं तर ती बुद्धी विवेकात आहे, देहात नाही. सार म्हणजे खरं आणि असार म्हणजे खोट. मग खोट्या दुःख भोगावं लागतं आणि खऱ्या सुख मिळतं. हे जेव्हा बुद्धीला कळतं त्या बुद्धीला म्हणायचं विवेकयुक्त बुद्धी. काय म्हणायचं? विवेकयुक्त बुद्धी. आपण अविवेकी आहे, संसारी लोक. आपल्याला फक्त दुःख आणि सुख दिसतं, ते मी प्रपंचातलं व्यवहारातलं. खरं सुखही नाही आणि दुःख टाकता येत नाही. आणि दुःख म्हणजे काय हे ऐका. प्रपंचातला राग द्वेष क्रोध हे दुःख नाही. दुःख म्हणजे तो त्रिविध ताप आहे ना, आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. त्रिविध दुःखाच्या नाशासाठी मन उदास असतं आणि संताचा दास असत. त्या ठिकाणी तीन दुःखाचा नाश करण्यासाठी मन अगदी वेडात धरलं असतं. आपल्याला त्रिविध दुःखाचा नाश माहितच नाही. आपण व्यवहार करताना म्हणतो हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, लग्न होईना पोराचं लग्न झालं पाहिजे, मला घर नाही घर मिळालं पाहिजे, मला धन नाही धन मिळालं पाहिजे. पण आत्मधनापुढे हे धन तुच्छ आहे, पाणी पाणी आहे. कारण संत लोक ह्या धनात का रमत नाहीत, तर हे धन दुःख देतं आणि हे धन भगवंतापासून दूर नेतं. हे वाक्य हृदयात लिहायचे वयच नाही. हे धन दुःख देतं आणि हे धन बुद्धीला दूर नेतं ईश्वरापासून. चांगले का? आलं येऊ दे बाप्पा, प्रारब्धानं गेलं जाऊ दे बाप्पा. येणं आणि जाणं, त्याच्यासोबत राहणं हे खरं नाही. म्हणून जाणं आणि येणं हा जो धर्म आहे हा जगताचा आहे. ते उत्पन्न होतं आणि नाश पावतो. आधी हे पण उत्पन्न झालंय त्याचा नाशच आहे, नाही का? एक स्थिती सांगते, ह्या जन्माच्या आधी तुम्ही होतात का जगतात? जे जे उत्पन्न होते पण नाही, ते पृथ्वीमध्ये जगतामध्ये तुम्ही आम्ही सगळे एक पदार्थ का तुम्हाला सांगतो मी, नाना पदार्थ आहेत ना. कोटी कोटी जीव आहेत, कोटी कोटी पदार्थ आहेत, मोजता येत नाहीये. म्हणून असंख्य जीव आणि असंख्य वेदना असंख्य अंतःकरणामध्ये असतात. कारण अंतःकरण परिच्छिन्न आहे, भिन्न भिन्न म्हणतात, वेगळं वेगळं. परिच्छिन्न म्हणजे वेगळं, अभिन्न म्हणजे एक. नाना भिन्न 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 अंतःकरणामध्ये एक परमात्मा विराजमान आहे आणि त्याचं तुम्हाला भान नाही, कारण तुम्हाला आत्मज्ञान नाही. मग नाना ही जी भिन्न भिन्न स्थिती ती मायेची आहे आणि अभिन्न स्थिती परब्रह्माची आहे. मग भिन्नातून अभिन्नात येण्यासाठी संत लागतात. भिन्न भाव कुणी केला बाबा? सगळा तर तोच आहे. मग एक प्रश्न आहे तुम्हाला, उत्तर मी देते, तुम्ही नका बोलू. कारण वेदांताची भाषा कळायला अवघड आहे, तर उत्तर देणं सोपं आहे का? कठीण आहे. कारण हे नाना जे दिसतंय ते प्रकृतीचं असते. पण प्रकृतीमध्ये पुरुषाला एक स्थान आहे आणि तो पुरुष एक अभिन्न परमात्मा धन आहे, त्याचं कुठं ज्ञान आहे? म्हणजे भिन्न भिन्न पदार्थाला प्रगट करणारी माया अभिन्न भगवंताला जागती, तीच खरी बेकार असते. 50 माणसाचं घर होतं, एक सून खेकडे आली मधी, 50 माणसाला बर्बाद केला.
बाजूला ठरलं ना. त्या घरातलं सुख तिनं सगळं माती माती केलं. नव्हतं का आधी सुख? नव्हतं. पण ते सुख तिला संपवायचं होतं. तिचा स्वभाव आहे तो. कारण हे सगळ्याला मी तोडणार, मी घराबाहेर काढणार. तसं आत्मस्वरूपाच्या घरातून ह्या बुद्धीला बाहेर तिनंच काढले. म्हणून परिच्छिन्न होतामध्ये जगताचं परिच्छिन्नत्व तिनं तयार केलंय. असं म्हटलं एकदम एखाद्या वेळी तुम्हाला हे कळालं भाग्य. नका बोलायला उद्या, पण हे तुमच्या हृदयाला टच होणं त्याला श्रवण भक्ती म्हणतात. हे माध्यमात येणं त्याला जीवनाचे सार्थक म्हणतात. आणि या वेदाचं ज्ञान हृदयात थांबणं त्याला आयुष्याचं कल्याण म्हणतात. नाही बोला देवते, मी रागवते का? अभ्यास करावा. मी काल वृंदाची वही बघितली, मला वाटत ह्यांना काही येत नाही. ते बोलतच नव्हतं आपलं दर्शन आहे. हे आपलं दर्शन आहे. आपलंच आपल्याला आत्मदर्शन त्याला म्हणतात. ज्ञानामध्ये बुद्धीचं आगमन हे तुम्ही करून देतात नाही आम्हाला. ज्ञानामध्ये बुद्धीचं आगमन प्रवेश होतो त्याचा. तुम्ही कसं ग्रह प्रवेश करता? सुनाचा करता जोडे का खाता पण ग्रह बसता कर्मा मागे नाही तिचा गृह प्रवेश असतो. बँड लावून आणि सोनं घालून पुन्हा त्या राशी मुली सोन ठेवून किती सोन आहे अंताना तिच्या अंगावर सोनं, राशी सोनं आणि ते निघाल लोखंड. त्याला परिसला सोनं करायला लागतं लोखंडाला. मग गृह प्रवेश होतो तेव्हा ती आत येते. आधी ती तिचा गृह प्रवेश होतो आणि ती सून आत येते. तुला काय माती करणं का ते पण बुद्धी जेव्हा आत येते हृदयाच्या मंदिरात असलेल्या भगवंताच्या द्वारात, नीट ऐका, अंतःकरणाच्या आत भगवंताचं द्वार आहे, महाद्वार आहे. ते महावाक्यानं खुलतंय. ते पण नीट लक्षात ठेवा. मी सांगतो तुम्हाला आषाढी एकादशी महाद्वार सांगितले जिंतूरला की महाद्वार म्हणजे का? पांडुरंगाचा काला म्हणजे काय? घाया खाल्ल्या म्हणजे काला नसतो. काला म्हणजे जीव परमात्म्याची एकता करणारं भगवंताचं ज्ञान आणि वेदाचं भान. जी वेदाची शक्ती आहे, हृदयाची भक्ती आहे आणि जी आत्मस्थिती आहे, ती जी एकरूपता आहे, ज्या बुद्धीचं मन ईश्वराशी एक झाले, एका क्षणात बुद्धीने भगवंतात प्रवेश केलाय आणि ती आत्मस्वरूपाने तदाकार झाली, आपल्या पदावर सदा आणली आणि आपल्या पांडुरंगाला धरून राहिली. त्याला म्हणतात काला. त्याला म्हणतात महाद्वार. काला खाल्ला काला घेतला. ती भक्तीची भाषा डावलता येत नाही. पोरगी आपली आहे पण घरात ठेवता येत नाही. तुमचीच कार्टी नाही का? नाही का? बाहेर काढा लागती, बट्टा लागत नाही तर इकडचं समजत नाही, इकडचं समजत नाही. किती प्रेमाची बाहेर फेकल्याशिवाय गती नाही. त्याला बोला खोट आहे. त्याच्या पगारीवाल्या पोरी बापाला बाहेर टाका वाटत झाल्या. त्याच्या खालचं वरून तुम्हाला वाटतं का आम्हाला काहीच कळत नाही? जगाचा निब्रम आहे, छायला कळत नाही. कळून झालं एडपट म्हणा. त्याच्या सोबत आपलं अंतःकरण आहे. आत असलेली वृत्ती मन, त्याचं नाव अंतःकरण. करण म्हणजे इंद्रिय आणि ज्ञान करून देतं ना व्यवहाराचं. ज्ञान करून देणारे इंद्रिय त्याचं नाव अंतःकरण. दुःखाचं ज्ञान, सुखाचं ज्ञान, कर्माचं ज्ञान, भोगाचं ज्ञान, विषयाचं ज्ञान, जगताचं ज्ञान, इंद्रियाचं ज्ञान, अनंत ज्ञान येतं. पण त्या ज्ञानाचं व्यवहार करणारी वृत्ती, त्या वृत्तीचं आगमन आणि आगमन त्याचं नाव अंतःकरण. तिथं उगम होतो वृत्तीचा, ती बाहेर येते, व्यवहार करते आणि त्या वृत्तीमध्ये गुण प्रवाहित होतात. त्याचं नाव अंतःकरण. एक गुण येतो, एक गुण जातो, एक गुण येतो, एक गुण जातो. आता आपण सत्वगुणात आहे. आता भूक लागू द्या बरं, सत्वगुण राहतं का बघू द्या बरं. वट्टा लागतो, वट्टा याचा वट्टा. मग हा कसा तो गुण? पण कारण गुण येतात जातात, तिथे धर्म ते करतात. पण आपण धर्मात नाही राहायचं, निर्धर्मक व्हायचं. ऐका पुढचं मस्त आहे. निर्धर्मक अंतःकरण धर्म तिथे ठेवून द्यायचे.
आणि त्या धर्मातून बुद्धीने बाहेर यायचं आणि आपल्या स्वरूपात राहायचं, आपल्या आपल्या पदावर राहायचं, आपल्या स्वरूपामध्ये रंगून जायचं, आपल्या स्थानातून बाहेर नाही यायचं, आत्मदर्शन घ्यायचं, आत्मरूप बनायचं. व्यवहार झाला तरी बट्टा नाही ना, व्यवहार झाला तरी बट्टा नाही. आणि जगत दिसलं विकार नाही, जगत दिसतं ना तिला, जगताला पाहते पण जगताच्या अभावात राहते. याच्याबद्दल बोलणार आहे तुम्हाला. ते अंतःकरण वृत्ती जगताला पाहते, बात नाही का? दिसत ना ते सगळं, दिसणं हे वृत्तीचं कामच आहे. जाणणं हे अंतःकरणाचं ज्ञानच आहे. अंतःकरण हे जाणीव करून देण्याचं कामच आहे. अंतःकरणामध्ये ज्ञान होतच, सुखाचं, दुःखाचं, जगताचं. कुठले ज्ञान अंतःकरणाचंच होतं प्रगट. ज्ञान होत जात, होत जात, थांबत नाही. थांबते वृत्ती उत्पन्न होती, ज्ञान करते, निघून जाते. अशा नाना वृत्त्या उत्पन्न होतात, जातात येतात, जातात येतात. पण नाना वृत्तीचं कार्य असं वाटत नाही मी बघितलं वाटतं. तुम्ही बघितलं नाही, तुम्ही व्यवहारात साक्षी आहेत आणि व्यवहाराला आधार आहे. आणि व्यवहार हा वृत्तीचा आहे आणि पाहणं तुमचं आहे. पाहणं हा द्रष्टा आहे, व्यवहार हा वृत्ती आहे, विकार हे अज्ञान आहे आणि आत्मा आहे. हे ज्यानं जाणलं तो भाग्यवान आहे. तिन्ही गोष्टी समीकरण ज्याला कळालं तो भाग्यवान आहे. कारण वैदिक भाषा आहे आमची, तरी तुम्हाला खूप सोपी वाटली, पण ज्याचं बुद्धिमान आहे त्याला आम्ही काय करू शकत नाही. काय करणार आम्ही? आमच्या हातात काय? पण दृश्य आणि द्रष्टा हे जर तुम्हाला कळत नसेल तर श्रवण तुम्हाला पेलत नाही आणि अभ्यास तुमचा पूर्ण होत नाही. ज्ञान तुम्हाला तिथं जाणता येत नाही आणि देहाचा अभिमान अंतःकरणात टाकता येत नाही. वृत्ती ईश्वराकडे थांबत नाही आणि जगताला ती सोडत नाही. म्हणून तुमचं अज्ञान तुम्हाला फेकून देता येत नाही किंवा त्याचा बाद करता येत नाही. अज्ञानाचा बाद करण्यासाठी ब्रह्मज्ञाना खास म्हणजे काय? वेदांतामध्ये बाधित म्हणतात जगताला. अबाधित परमात्मा प्रगट केल्यानंतर जगताचा बाध होतो. म्हणजे दृश्य दिसून खोटं वाटतं, त्याचं नाव बाध. समजत नव्हतं माझ्या नाही कळत बेटा, म्हणून मी म्हणलं तुम्हाला, मी माझं माझे आहे ते सांगणार. अवस्था होऊ दे नाही, आजचा दिवस उद्या आहे का? म्हणून बाध हा ज्ञानानं होतो, विकार हा अज्ञानानं होतो आणि मोह हा वासनेनं होतो आणि जगत भाव हा तुमचा मोठ्या व्यवहाराने होतो. जगत भाव कोण तयार करतं? माया, अविद्या. जी अविद्या तुम्हाला जगताला दाखवती आणि भगवंताला झाकती ते संताच्या ज्ञानानं मरती. सुंदर माया दाखवते ती संताच्या आहे म्हणणार कोण आहे? एक महान शक्ती त्या अविद्येची. नीट आहे का? हे दृश्य, दृश्य काय आहे? त्या दृश्याला जगत का म्हटले? दृश्य हे दिसून दिसते तर आभास येतो, खरं नाही. दृश्य हे सगळंच आहे. दृश्याला दाखवण्यात त्रिपुटी आहे आणि त्रिपुटी अज्ञानातून आहे आणि अज्ञान त्याचं उत्पन्न होण्याचं स्थान आहे आणि ते अज्ञान अंतःकरणामध्ये अज्ञानाचं भान आहे. आपले मला डबल येत नाही, सॉरी, कारण हे वाक्य वेदाचे. आता हे 4 वाक्य कोण आहे? मध्ये ज्ञानाचं भान अंतःकरणात आहे. अजून एक वाक्य अंतःकरण. बोल बोल. धन जे एकदम वेदाच्या शक्तीचं बोलले बरं का, कारण मला माहित नाही मी काय इथून सुरुवात होती. दृश्य दाखवणार त्रिपुट्या काय का डबल तिचं मान थोडस मागं पुढे झाली आणि थोडं त्या सांगून बोललं. तेच दृश्य हे दाखवणार त्रिपुटी आहे. त्रिपुटी म्हणजे 3 फुटातून येणारी वृत्ती म्हणजे मान, मन. मान मन उत्पन्न होतं अंतःकरणात, बाहेर येतं इंद्रियातून. त्या मनाचं गमन आणि आगमन ही शक्ती त्या मायेची, बाहेर जाणं येणं.
ते मन आत उत्पन्न होतं, प्रगट झाली वृत्ती अंतःकरणामध्ये, आणि अंतःकरणाच्या पलीकडे परमात्मा आत्मा, आणि पुढे देह, मध्ये अंतःकरण, माग परमात्मा. ही स्टेप आहे आपल्या देहाची. पण हे माहित नसतं आणि कोणी सांगत नसतं. आणि का सांगत आहे मला माहित नाही. आम्हाला तर गेलं की नाही, आमचं चिंतन छान आहे, आम्हाला बाकीकडे हिंडायचं नाही आणि आम्हाला बाकीकडे शिकायचं नाही, पण हे कळावं हे सांगण्याचं आम्ही थांबत नाही. की असं लिहितं तुमच्या हे त्याच्यामध्ये जो परमात्मा आहे त्याचा निवास कुठे आहे, अंतःकरण कुठे आणि देह कुठे. मध्ये अंतःकरण आहे, पुढं देह, माग परमात्मा. मग वृत्ती जेव्हा देहाकडे येते तर अज्ञानामुळं, आणि परमात्म्याकडे जाते त्या ज्ञानामुळे. हे सगळ्या नको का मोठी मोठी श्लोक वाचले काय करतो रे. खूप छान सांगितलं माई. जे जगत आणि हा व्यवहार, जगताला दाखवणार हा वृत्तीचा व्यवहार आहे, आणि जगताचा बात करणार हा ज्ञानाचा प्रकार आहे. सांगते मी, व्यवहार बी सांगते आणि जगताचा बाधे सांगते, कारण तुम्ही समोर आहेत. आणि आत्मचिंतनाचा पाऊस आहे, हे तुमचा पुण्याचं फल आहे, आमचा नाही. जेव्हा निष्काम पुण्य पांडुरंगाच्या डोक्यावर साचतं तर पांडुरंग तुम्हाला स्वतःहून सांगतो, आम्ही नाही. जेव्हा आम्ही काल कन्नावर त्यांची वही बघितली तर मी हादरले. आणि जे द्रष्ट, जे पाठ आणि आबादित, ही भाषा वैदिक आहे. ही भाषा तुमच्या कीर्तनातली प्रवचनातली नाही आहे. म्हणून पाठ मध्ये झाला, त्या पाठामध्ये वेदांताची शक्ती असते. कोणी पाठ म्हणजे काय, त्रिपुटी म्हणजे काय, अंतःकरण म्हणजे काय, आत्मस्वरूप म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय, द्रष्टा म्हणजे काय, हे काय कळतं? सांगतं कोणी? हे शब्द नाही. का सांगू नये? तुम्ही सांगा मला, का सांगू नये? त्यांना माहित नसते. असतं, माहित असते, सांगत द्यायचं नसतं. सगळं दिलं, कोण कोण जवळ कोण आहे, बोलणारे आहे. मला वाटतं की माहित होतं. आता दिलं तर कोणा दुसऱ्या आणि का द्यायचं? साठाच नसतं त्यांच्या जवळ, काय देतील का? मात ही ज्ञानाची बैठक गुरुजींची आहे, आणि देत असेल त्याला नमस्कार. आपल्याला माहित नाही काहीच, पण हे भेटत नाही हे पण तितकंच करू. पंढरपुरात आहे, मी मला सांगा ना काय सांगितलं, कुठे आकलीचा कांदा बोलताय? नुसतं डुर डुर गुरगुर. केव्हा संसार युक्त अंतःकरण, अधिकार नाहीये. तुम्ही काय ऐकलं, कुठे सांगता येतं? आता उद्या ऐकते सांगते, मला मरा मला तुम्ही काय सांगणार, मी ऐकणार काय? कळतं आम्हाला तर वाच चाचणी. एका सीता लागे कडे घाट नाही घाटावी लागत. कुठे परमात्मा भगवंत कुठे आहे, आणि देह कसा आहे? ही जडाची ही बिल्डिंग, हे हा उभा राहणारा दृश्य पंचमहाभूताचा साप, ही साकडा, ही दिसणारी दृश्य बिल्डिंग देहाची उभी आहे. ती कधी ढासळ, कोणची वीट कधी पडेल, कोणता सांडा कसा मोडल माहित नाही, पण एक एक इंद्रिय दिले होतात. हे लक्षात ठेवा. बॉडीचं काम असते, शक्ती क्षीण झाली की बॉडी हादरली, नाही होत का? मग हे पंचमहाभूताचा जो साठा तुम्हाला स्मरण दिला, तुमच्या कर्मामुळे आला, प्रारब्ध भोगण्यासाठी आरंभ झाला, आणि त्या आरंभामध्ये तो जीवात्मा वेभान झाला, कर्माचा भोग त्याला सहन होऊन झाला, देहाचा संबंध त्याला काढता येणं झाला. तो प्रमाता जीव ह्या देहात रंगला आणि जगतामध्ये बसला, मोहात घुसला, इंद्रियाचा विकारामध्ये तग्न झाला. इंद्रियाचा विकार त्यानं सतत केला त्या प्रमात्या जीवात्म्याने. तो विकारातच असतो आणि आकारामध्ये रंगून जातो, निराकाराला सोडून देतो, कारण तो अज्ञानी. तो अज्ञानी, त्या अंतःकरणाचा अज्ञान आहे म्हणून जीव अज्ञानी. अंतःकरणात काय आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? देहाचं वाण. देहाचं वाण, विषयाची जाण, आणि त्या ठिकाणी ह्या पंचमहाभूताची खाण. त्या देहातून त्या देहा, त्या देहातून त्या देहा. तो जीवात्मा फिरत नाही. तो जीवात्मा का फिरतो? तो जीवात्मा का उरतो? कळते का कसा उरतो ते?
अज्ञानाच्या शक्तीला तू काढलं नाहीस म्हणून तो जीवात्मा ह्या जगतामध्येच सूक्ष्म रूपाने होतो. त्याचं नाव मनबुद्धीचा संगम आणि पंच प्राणाचं एकत्रीकरण, त्याचं नाव सूक्ष्म देह. तो जळत नाही, तो मरत नाही, तो दिसत नाही, आणि पण त्याचा उद्धार होत नाही. पण त्याचा वाद ज्ञानान होतो आणि मनबुद्धीचा एकत्र येऊन तो प्राण प्रणव होतो. तेव्हा तो आत्मरूपाच्या घरात जातो, तेव्हा तो सुमंगल होतो. तो जीवात्मा होतो, तेव्हा तो त्या जगतातून मुक्त होतो. हे ज्ञान आहे वेदाचं गाढ. मन आणि बुद्धी ऐकायचं बोलू नंतर टाणे दृश्य असं मला काय देऊ असं आम्ही भाग्यवान. भगवंताला स्वाधीन करता येतं. पण सदोष अंतःकरण जगतामध्ये धावत जात. सदोष आणि निर्दोष. सदोष अंतःकरणामध्ये मायेचं स्थान असतं, देहाचं भान असतं, पाप पुण्याची खाण असते, ती बुद्धी खाण असते. कारण त्या ठिकाणी पाप पुण्याची उत्पत्ती असते, कारण मागा ज्ञानाची स्थिती असते, समोर जगाची रीती असते. ती बुद्धी घाण असते, कारण ती अज्ञानामध्ये लोळत असते. म्हणून त्या बुद्धीचा वैभव आम्हाला माहित नाही, कारण त्या बुद्धीमध्ये परमात्मा नाही, त्याच्यामध्ये केवळ ज्ञान आहे. म्हणून ती घाण. आणि तुमच्या कुशी अज्ञान आहे का ही तुम्हाला अक्कल नाही. कळतं का जीवाला? सांग तू कळतं का? 10% लोकातून 10%ला कळतं की बाबा अज्ञान काय, ज्ञान काय, जन्म काय, मृत्यू काय, देह काय, वृत्ती काय, वासना काय, विद्या काय, काहीच कळत नाही. बरोबर पण माता केला, गंगेत बुडाली, बाहेर आली, ती म्हणते सगळं झालं. काय माती झालं का तुझं? पण एकदा खरंच नाही जातला. ह्या अध्याय गेला कळालं की ऊर्ध्वमूलमध्ये साकमस्वस्तम प्रावरव्यम छंदांशस्य पर्णानि यस्य पर्णानि, पर्ण म्हणजे पान. छोटे छोटे वेदस्य पर्णा. आपण बोलतो ते कळतं कधी? कुणी कोणचं पाठ करतं, कुणी कोणचं पाठ करतं, आणि पूजा करताना म्हणतं माती कळतं. एक भाव आहे, पण अभाव नाहीये. देहाचा अभाव करणारं ज्ञान आणि जगताचं भान हे फार वेगळं. जगताचं भान हे अज्ञान आहे, देहाचं भान हे घाण आहे, आणि जीवाला ब्रह्मज्ञान अति छान. पाठात आल्यावर समजलं. माझं म्हणलं उपाधीचा संगम केला. वेदाचं ज्ञान कुठं आत गेलं? ज्या हृदयामध्ये, ज्या बुद्धीमध्ये वेदाचं ज्ञान आहे, गीतेचं ज्ञान आहे, ती बुद्धी परम आहे, भाग्यवान आहे. ज्या बुद्धीला भगवंताची ओळख नाही, जी बुद्धी वेदात नाही, जी अध्यात्म नाही, ज्या बुद्धीला ईश्वराची ओळख नाही, ती बुद्धी पावन नाही. बेटा तुम्ही काळा समजून घ्या त्या न घ्या. जी बुद्धी म्हणजे वृत्ती, वृत्ती म्हणजे मन, आणि मन म्हणजे अंतःकरण, आणि अंतःकरण म्हणजे आत असलेले इंद्रिय. करण म्हणजे इंद्रिय आणि आत अंतःकरण. आता हे हात आहे, हे कर्मेंद्रिय, हे ना आपण व्यवहार करतो, ग्रंथ वाचतो, स्वयंपाक करतो, स्वच्छता करतो, आणि हे कर्म करणारे इंद्रिय ते कर्मेंद्रिय आहेत. मग तसंच एक इंद्रिय आत आहे, त्याचं नाव मन आहे, आणि ते आत आहे अंतरांतकरण आहे. इंद्रियच आहे ते पण ते आत आहे. पण आत कुठे आहे? भगवंता सोबत आहे. मला हे सांगायचं. आत म्हणजे कुठं? आत म्हणजे अंतःकरणामध्ये, बाकी मागे त्याचा परमात्मा, पुढे हा अनात्मा, देह, ही बॉडी. हे 3 सिस्टीम आहेत आपल्या देहाचे. मग जे आत अंतःकरण अडकले, मग त्याला देहाकडे जायचं का परमात्म्याला पाहायचं हे त्याने ठरवायचं. ज्या प्रमात्यानं देहाकडे जरी गेलं, पण ते खोटं आहे, ते संबंध नाही, ते दिसून खरा नाही, मी तो पाठीमागचा आहे असं म्हणून जर व्यवहार केला तर व्यवहारामध्ये बट्टा नाही, आणि व्यवहारामध्ये पाप पुण्याची उत्पत्ती नाही. कारण ते अंतःकरण वेदात आहे, ते अंतःकरण बोधात आहे, ते अंतःकरण स्वरूपात आहे, ते अंतःकरण भगवंतात आहे. म्हणून ते अंतःकरण उत्तम आहे, ते अंतःकरण भगवंत आहे. हे मला सांगायचं होतं आज. मग आता काढलं का ग्रंथ सांगा, मला सांगायचं. आणि आत परमात्मा आहे, आणि त्याचा दोघांचा संगम आहे, आणि तोच संगम म्हणजे तो जीवात्मा. तो जीवात्मा आत आत्म्याशी संबंध करतो, आणि वृत्ती उत्थान पावती ते माया असते, आणि बाहेर ते नेत्र असतात, आणि जगताला पाहते ते दृश्य असतं, आणि ते कळतं ते आत्मचैतन्य असतं, आणि कळणं ही ईश्वराचं रूप आहे. पण तुम्हाला वाटतं मला कळालं, ही चूक. आणि हे चिंतन आकृती वेदाची
ही भक्ती हृदयाची आहे आणि ही प्राप्ती परमात्म्याची, पांडुरंग परमात्म्याची. कुठं नाही मला मी कुणाला सांगते नाही ढांकले झाले चित्त समाप्त होत राजा. ऐका, आत्मचिंतन आणि चिंतन असणारे चित्त, चिंतनामध्ये कोण असतं? चित्त असतं, एकाग्र असतं. त्या चिंतनासाठी ते जन्म असतो त्या चित्ताचा, ना मनाचा. मन एकाग्र होत चिंतनाचा, त्या मनाला ना चित्त येत. ऐका, नीट ऐका. मन एकाग्र होत, ते चित्त शांत होत, त्या चिंतनात राहतं, पांडुरंगाला पाहतं, पांडुरंग होत, त्याच्या जवळ जात आणि त्यामध्ये एकरूप होत. त्याचं नाव चिन्मयता. म्हणजे सच्चित आनंद हे भगवंताचं रूप आहे. पांडुरंग परमात्म्याचं एक व्यापक रूप आहे. ते अंतःकरणाच्या आत आहे, ते चैतन्य आहे. आणि ते चित्त जेव्हा चिन्मय झालं, त्या पांडुरंगाच्या आत गेलं, त्याचं नाव ब्रह्मज्ञानाची स्थिती. आणि ह्या दर्शनातून मन बाहेर येत नाही. चलो बोलो, कोण सा दर्शन? ते दर्शन करून आलो. हे दर्शन नाही, हे दर्शन धर्मशास्त्र आहे. ते दर्शन त्या नदीचा एक काठ आहे, पूर्व मीमांसा, आणि हे दर्शन उत्तर मीमांसा, ज्ञान. ह्या काठावरून ओलांडून त्या काठावर तुम्हाला नावाडी नेतो, तुम्हाला जाता येत नाही. तसं ह्या त्या भगवंताकडं त्या बुद्धीला संत नेतात, त्या ज्ञानाच्या नौकेत बसवतात आणि तो जीवात्मा त्या काठावर जातो. ते ज्ञानकांड, वेदांत शास्त्र, आणि त्या ठिकाणी बुद्धी जेव्हा पावन होती आणि त्या भगवंतात लीन होती, त्याचा आकार होती, आत्मसौख घेती, निरामय होती, व्यापकात जाती, पांडुरंग पांडुरंग होती, तेव्हा ती बुद्धी ब्रह्म होती. ती बुद्धी देहाला सोडून व्यापकात जाती. तीच मुक्ती, ती शक्ती, ती भक्ती, ती आत्मस्थिती, ती पांडुरंगाची प्रतीती, त्याला म्हणतात जीवन मुक्ती. वेदाच्या ज्ञानाचे वैदिक ज्ञान म्हणतात त्याला, वेदांताचं ज्ञान म्हणून. वेदांताच्या ज्ञानामध्ये भगवंत स्वतःहून बोलतो, आम्ही नसतो. हे लक्षात ठेवा. त्याचं ज्ञान त्याला द्यावं लागतं. कोण देणार? जे ज्ञान शब्दाच्या परे, जे ज्ञान अनुभवता येतं पण वृत्ती नसतं. तुम्हाला सांगते आता कसं असतं. शब्दाविना संवाद, इंद्रियाविना नेमी, डबल सांगते. शब्दाविना संवाद, इंद्रियाविना नेमी, बोला आधी झोंबी प्रमेयाशी. हे चिंतनाचं उत्तर आहे. ओवी जे आपण आता चिंतन करतोय त्याची ओवी ज्ञानेश्वरी मध्ये. ऐका, शब्दाविना संवाद, संवाद तर आहे पण शब्द नाही. जसं एकमेकाला बघून बहीण, भाऊपती, पत्नी, आई, मुलगा जेव्हा एकमेकाला बघतात ते आनंद त्यांना पाहण्यात आहे, ते सुख त्यांच्या अंतःकरणात आहे. ते शब्दाविना आहे की नाही? त्या प्रेमाला वर्णन नाही, उपमा पण नाही. ते प्रेम जे ऐत असतं, जे ते घेत, ते धन्य होत. कारण ईश्वर म्हणजेच आई. त्याला प्रत्येकाला जीव सुख देता येत नाही, म्हणून आयुर्वेदाने प्रत्येकापाशी आलाय. पण ज्याला किंमत नाही त्याला काय सांगून पाहिजे नाही. ज्याला किंमत आहे त्याचा आशीर्वाद कधीच संपत नाही, कधीच नाही, बिलकुल नाही. म्हणून आईचा आशीर्वाद कसा घ्यावा आणि आईला प्रेम कसं करावं, ज्या पुत्राला कळत नाही ते पुत्रच नाही बेटा. आणि घराघरात तेच आहे. एखाद्या घरातला पुत्र आहे, सगळं ठिकाण आहे का? कारण कलियुग बेटा, आपण नाही सांगू शकत आणि आपण थांबू शकत नाही. आपण कोणाला असं वाघ म्हणत ते ऐकू शकत नाही, कारण कलियुग म्हणजे पाप आहे. पुण्याला धारा नाही बेटा. म्हणून तो भाग सोडा. पण आपला भाग कसा आहे की जेव्हा बोधपुत्र झाला तेव्हा ममता म्हातारी पेली. आपण पुत्र होतो आणि कुलाला तो संरक्षण करतो, पुढच्या पिढीचा उद्धार करतो. हा बोध, हा पुत्र आहे ह्या घरातला, आणि हा पुत्र आहे हा बोधातला. बोध पुत्र झाला केव्हा ममता म्हातारी मेली तेव्हा. जेव्हा मोह संपतो, देहभाव टाकतो आणि अज्ञान सरकतो आणि ईश्वर तुम्हाला कळतो, वेदांत तुमचा आत थांबतो आणि ओवी तुमच्या मनाला स्फुरित होती, म्हणजे कळती. आणि ओवीच्या आत मन जातो आणि बोधामध्ये तन्मय होतं आणि आता परमात्मा त्या बुद्धीत येतो, तेव्हा तो मी आहे याचा अनुभव येतो, तेव्हा बोधपुत्र होतो.
तेव्हा मी कोण कळतो, तेव्हा अभिमान कळतो. आणि हा अनात्मा बाजूला सरकतो, परमात्मा प्रगट होतो आणि जीवात्मा शिवरूप होतो. जीवाचं सार्थक होतं आणि आत्मदर्शन होतं. ते दर्शन आपल्याला नित्य असतं. ते दर्शन संपत नाही, कारण ते दर्शन वृत्ती नाही. दर्शन आत्मदर्शन. अंतःकरणाची वृत्ती जेव्हा भगवंतामध्ये विलीन होती, स्वरूपामध्ये सदाकार होती, ती आपल्या भगवंताला पाहती आणि भगवंतातच राहती, त्याला म्हणतात आत्मदर्शन. बोधाचा अमृताचा पाना, गुरुच्या बोधाचा पाना बुद्धीनं घेतला तर ती बुद्धी कधी भगवंतात लीन झाली हे तिलाही कळत नाही. तसं बाळ झोपलं तर बाळाला कळालं का मी झोपलो ते, तसं बुद्धीला कळालं का मी आत्मस्वरूपात आले ते. हा बोधाचा पाना, हा दुधाचा पाना, अरे की नाही. तो कसा येतो माहित नाही. अक्षराचा फरक आहे पण एकाच अक्षराचा फरक. हो, कितीच अंतर आहे. खरंच आहे. म्हणून बोधामृत, ज्ञानामृत, वेदामृत खूप छान आहे. बोध आणि वेद, वेदाचा बोध जर आत आला तो जीवात्मा मुक्त झाला, तो जीवात्मा मुक्त झाला. आता कसा मुक्त होतो एक वाक्य सांगते. आणि दृश्य दृश्य बाद आणि अबाधित हे सांगायचं राहिलंच आहे. टाइम बघा. नंतर अविद्येचा बाध, देहबुद्धीचा बाध, विकाराचा नाश आणि आकाराचा बाध. आकार जेव्हा बुद्धीतून सरकतो तर निराकार प्रगटतो. निराकार कसा प्रगटतो? ज्ञानानं, बोधानं, ब्रह्मविद्येनं, शक्तीनं ह्या दृश्याचा बाध होतो. दृश्य म्हणजे काय? त्रिपुटीने दाखवलेले खोटे पदार्थ. जगत खरे कमा मरणारा पदार्थ, संपणारा जगत आहे. प्रलयामध्ये जगत जात, हा देह पण जातो. कोणता घरातला कोणता माणूस शिल्लक 500 वर्ष कोणीच नाही. नाही 500 वर्ष 100 वर्ष. म्हणून जे दृश्य तुम्हाला आहे वाटतं तर ते आहे रूपाने माया दाखवत नाहीला आहे करते, नाहीला आहे. जगत हे जगत नसून तो परमात्मा जगत रूपाने नटलेला आहे. जगत कुठे आहे? विवर्तवाद म्हणजे रूपाचा परित्याग नंतर रूपांतरण मानले. काय म्हणायचं? विवर्त. जर दृश्य आहे नाही खोट आहे तर दाखव, आम्हाला पटवून द्या. तर विवर्तवादाने जगताची एक रीती दाखवता येते, जगताची स्थिती सांगता येते की जगत दिसून कसं नाही आणि परमात्मा न दिसता कसा आहे. ही ज्ञानाची बैठक आहे बेटा. वेदाची संपत्ती आहे, परमात्म्याची प्रतीती आहे आणि स्वरूपाची प्राप्ती आहे. खूप शब्द महान येते. वेदाचं ज्ञान आहे, वैदिक ज्ञान. आता पाहुणे बायकांना काम असतात, पण थांबवतो विषय आणि ह्याच विषयावर पुढे जा. कोणचं? की जगत दृश्य आणि अदृश्य परमात्मा, बात आणि अबाध, दृश्य आणि द्रष्टा, जगत आणि जीव, आत्मा आणि अनात्मा, वृत्ती आणि परमात्मा. ह्यावर आपण बोलू. पण थांबेल हे पॉइंट मला सांगा, लिहून ठेवा. कोणी समोर? मानं, गुरुनं, बोधानं आणि आयुष्याच्या तपानं. तो बाध होतो जगताचा, वृत्तीचा, दृश्य देहाचा, अदृश्य परमात्मा प्रगट होतो आणि मुक्तीचा बोध आणि मुक्तीचा आस्वाद हृदय घेतो. मुक्ती म्हणजे काय? बद्धता म्हणजे काय? ते तुम्हाला आता बुद्ध प्रवचन सांगते. आता एक मुली येते त्या दिवशी आपण घेतली फक्त गोव्या वाचले 10 आणि आता 18 वाजता अध्याय फक्त वाचायला सांगायला. उद्या 15ला गेले. हे फळ भोगतच राहतात. हे फळ ते फळ मरेपर्यंत फळ. एका जन्मात नाही, आनंद जन्मात फळ भोगतात, कर्म करतात. त्रिविध, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. तेजे जीवेचा हात फाटे. बघा बडबड लिहित राहते. जीवेचा हात फाटे, जीवेचा हात फाटे. बघा तर कसं. तव जेविता वाटे गोमटे. जेव्हा जेव्हा हवा सवाल झाली
किती खावण काय खावण कसं का माहित नाही. जिभेचा हात पाटे फाटली ती खाऊ कोण बघू कसं का चांगलं मग नंतर. परिणामी शेवटे अवश्य मरण. किती खाल्लं कसंही खाल्लं शेवटी मरण आहे तुला. कोणी जिभेचा हात पाटे तेच विसरून जाते ना. हा समचोरे मैत्र चांग जवन पविजे ते दांग सामान्य भली अंग न शिवे तव. समचोरे मैत्री चांग. तर मैत्री चोराची केली चांगल्याची केली परत कळत होते. चोराची केली धुवून नेत चांगल्याची केली परंपत नेत. जैसा समर्थ आणि ऋणिया मार्ग आलिया बायनिया न लोटो तैसा प्राणिया पडे तो भोग मग कनु सोनी कनु झाडे तो वृत्व कैसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठती. ते कणीस आलं दाणे आले ते जमीन पडलं पुन्हा ते उगवलं पुन्हा दाणे आले. हे चक्र तसं सट्टीचं चालूच आहे. ते दाणा उगवला पुन्हा खाली पडला पुन्हा उगवला पुन्हा दाणा पडला पुन्हा करीस पुन्हा दाणा पुन्हा करीस. बंद आहे का हे? तसं अज्ञानाची शक्ती जगताला कारणीभूत होती द्रष्टाला उत्पन्न करते. हे थांबवत नाही चक्र. तैसे भोगी जे फळ होई तसं भोगताना हा प्रमाता जीव हे फळ भोगतो ते कर्माच आहे. ते फळांतरी वीत जाय ते वाढत जात. चालता पाव पायी निजे जैसा उताराची या सांगणी ठाके ते ऐलीच धडी ते विन मुखजती उडी भोग्यची. ते साध्य साधन प्रकारे फळ भोगो तो पसरे एम गोविले संसारे अत्यागी. ते जे संसारात गवल्या गेले ते साध्य साधनाच्या द्वारे माझ्याकडे आले. जे संसारात गवल्या गेले ते कोण आहे आणि साध्यापर्यंत आले ते कोण आहेत तुला हे सगळं सांगतो. थोडक्यात सांगायचं तुम्हाला 18वा अध्याय सांगताना रोज 3 तास होणार आहेत.